राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात आज दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास रेल्वे लाईनवरून मोबाईलवर बोलत जात असलेल्या 46 वर्षीय इसमाला रेल्वेची जोरदार धडक बसून तो जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील दत्तात्रय अंबादास चव्हाण वय वर्ष 46 हे दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे लाईनवरून जात असताना मोबाईल फोनवर बोलत होते आणि याच वेळी त्यांच्या पाठीमागून गोवा एक्सप्रेस ही रेल्वेगाडी भरधाव वेगात आली. दत्तात्रय चव्हाण हे मोबाईल फोनवर बोलत असल्याने त्यांना पाठीमागून आलेल्या रेल्वेचा अंदाज आला नाही. यावेळी त्यांना रेल्वेगाडीची जोरदार धडक बसली. या घटनेत दत्तात्रय चव्हाण यांच्या शरीराचे तुकडे होऊन रेल्वे लाईनवर पसरले. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली तर घटनास्थळी पाहणाऱ्यांची मोठी गर्दी जमली. प्रसंगी सरपंच विराज धसाळ यांनी तात्काळ राहुरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जयदीप बडे, चांद पठाण, योगेश आव्हाड आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे तांदुळवाडी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे, राहुरी. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.